आपल्या संपूर्ण भारत देशात भगवान शिवशंकराच्या स्पर्शाने पावन झालेल्या ठिकाणांपैकी एक महत्त्वाचे ठिकाण म्हणजे सोमनाथ मंदिर होय। हे मंदिर 12 ज्योतिर्लिंगांपैकी एक असून सोमनाथ मंदिरास प्रथम ज्योतिर्लिंगाचे स्थान देण्यात आलेले आहे। त्यामुळे देशभरात सोमनाथ मंदिराचे महत्त्व अनन्यसाधारण आहे। संपूर्ण ज्योतिर्लिंग यात्रेची सुरुवात येथूनच केली जाते। आपण आजच्या या व्हिडिओमध्ये या मंदिराची संपूर्ण माहिती आणि ट्रॅव्हल जर्नी मी कशी केली त्याची इन्फॉर्मेशन मी तुम्हाला देणार आहे। तर चला मित्रांनो, सुरू करूया आणखी एक पावनमय आणि आणखी एक ज्योतिर्लिंगाची यात्रा। बोला हर हर महादेव, जय शिवशंकर शंभो। So this is your host Santosh Vishal, welcoming all my beloved YouTube family to your beloved YouTube channel which is Morning Vibes with Vishal। मित्र, आता आपण आणखी एका प्रवासाला करत आहोत सुरुवात। बरेच दिवस झाला ट्रॅव्हल ब्लॉग आला नव्हता, सो मी विचार केला की आता जे 2 ज्योतिर्लिंग आहेत गुजरात येथे स्थित, जे सोमनाथ आणि नागेश्वर, त्यासोबत आणखी काही बरेच प्लॅन केलेले आहेत। तर त्या प्रवासाची आज करत आहे सुरुवात। तर चला आपण आपल्या घरातनं एव्हरीथिंग इज रेडी आणि निघूयात आपल्या प्रवासाला। बोला हर हर महादेव। विशाल मित्र हो, प्रवासाची जर्नी कालच सुरू केली होती। अप्रॉक्सिमेटली बरेच डेस्टिनेशन प्लॅन केले। देर आर मेनी सरप्राइजेस विच आर इन स्टोर फॉर यू। आणि आता निघालेलो आहोत। आता पोचलेलो आहोत मी जुनागड येथे। इकडनं मी जाणार आहे, सर्वप्रथम जर्नी आपली होणार आहे ती गिरनार पर्वत, जिथे श्री दत्तांचं देवस्थान आहे, तिकडे जाणार आहोत आणि खूप हाय माउंटेनवर ते आहे। चला आपल्या जर्नीची करूया सुरुवात। फायनली आपण आलेलो आहोत प्लेस इथे। खूपच सुंदर आणि भव्य दिसतं। तर मित्र, इथे आल्यानंतर आपलं झालेलं आहे पोपट, कारण तुम्हाला सांगू इच्छितो की इकडची रोपवेचा प्रॉब्लेम झालेला आहे आणि टेम्परेचर दुपारी 45 डिग्री जात असल्या कारणास्तव आपल्या नशिबामध्ये आय गेस हे देवस्थान करणं नाही। 22 तीर्थक्षेत्रापैकी एक असलेलं श्री दत्तांचं ब्रह्मा विष्णू महेश यांच्या पादुका असलेलं हे तीर्थक्षेत्र सध्या तरी आपल्यापासून दूर राहत आहे। आता आपण निघणार आहोत आपल्या पुढच्या प्रवासाला, दॅट इज आय एम गोइंग टू सोमनाथ। बोला हर हर महादेव, जय श्री शंकर शंभो। आणि आपण म्हणूयात बाय बाय। तर मित्र, मी आता आलेलो आहे मोती नगर येथे। रेल्वे बस स्टँड आहे तिकडे, कारण प्रोव्हिजन बसेसची दुपारी 2:30 नंतर होती आणि मग पूर्ण दिवस वेस्ट करण्यापेक्षा मी आता विचार केला की त्यापेक्षा आपण इकडनं बस पकडूया, पहिला सोमनाथला पोहोचूया। तर मित्र, आता जुनागडवरून आपण पकडलेली आहे बस आणि बस पुन्हा अप्रॉक्सिमेटली पोहोचण्यासाठी त्यांनी मला सांगितले की 2-2.5 तास जातील, कारण याची प्रोव्हिजन नव्हती रेल्वेची। सो बसचा फेअर इकडे 81 रुपीज आहे। एसी बससाठी पण 1 तास जाणार। मी विचार केला की एवढं सगळं सहन करण्यापेक्षा जे भेटता ऑप्शन तर घेऊन निघून जावं पुढे। सो पकडलेले आहे बस। लोकलचा प्रवास करताना तुमचा मित्र। तर मित्र, फायनली पोहोचले आहोत आपण श्री क्षेत्र सोमनाथ, जे ह्याला म्हटलं जातं की हे आहे पहिलं ज्योतिर्लिंग। आपला रॅन्डम नंबर चुकला असला तरी पण आपण 12 करायचं ठरवलेलं आहे, त्या अनुषंगाने आलेलो आहोत। हा इकडचा बस स्टेशन, पूर्णपणे बस स्टेशन, आणि तो आहे आपल्या समोर बघू शकतो तुम्ही फ्लॅग हॉइस्ट होतो येलो कलरचा, दॅट इज दी सोमनाथ टेम्पल। आता तिकडे जाऊन राहण्याची वगैरे काय प्रोव्हिजन आहे ते बघूयात। बोला हर हर महादेव, जय शिवशंकर शंभो। काही जागा असतात जिथे का थांबतो, जिथं प्रत्येक दगड इतिहास बोलतो आणि वाऱ्यात भक्ती झेपावते। अशाच एका जागेचं नाव आहे सोमनाथ। मंदिर नाही तर आत्म्याची कहाणी आहे। कथा सांगते की सोमनाथ मंदिराची पहिली स्थापना चंद्रदेवाने सोन्यात केली होती, भगवान शंकराला समर्पण म्हणून। नंतर रावणाने चांदीत
श्रीकृष्णाने चंदनात आणि वेळोवेळी अनेक राजांनी याचे पुनर्निर्माण केले. पण ही केवळ भक्तीची कथा नाही, ही आहे अढळ श्रद्धेची आणि अपराजितेची. 17व्या आक्रमण विध्वंस झाला, मोहम्मद गझनीपासून औरंगजेबापर्यंत. पण प्रत्येक वेळी भारताने अश्रूनही पुन्हा उभारणी केली, अधिक भव्य, अधिक तेजस्वी, अधिक श्रद्धायुक्त. अरबी समुद्राच्या काठावर उभं असलेलं हे मंदिर पश्चिमेला तोंड करून उभं आहे. असं म्हणतात या दिशेला काहीही नाही, थेट आफ्रिकेपर्यंत रिकामी जागा. म्हणूनच याला त्रिवेणी संगम म्हणतात. सागर, नदी आणि आत्मा एकत्र येतात येथे. सकाळी जेव्हा सूर्यप्रकाश शिवलिंगावर पडतो तेव्हा वाटतं जणू संपूर्ण विश्व त्या तेजात नतमस्तक होत आहे. सोमनाथ हे फक्त पर्यटन स्थळ नाही, तर एक जिवंत प्रतीक आहे श्रद्धेचं. ज्यांनी ते पाहिलंय त्यांना सांगावं लागत नाही. त्या वाऱ्यात, त्या घंटेत, त्या समुद्राच्या गर्जनेत एक दिव्यता असते. सोमनाथला भेट देत नाही, तेथे आत्मा हरवतो आणि जेव्हा परत येतो तो वेगळा होतो, अधिक शांत, अधिक शक्तिशाली. दर्शनासाठी गेलो, एक 5-10 मिनिटांमध्ये दर्शन घेऊन बाहेर पण आलो. खरंच छान अनुभूती आणि खूप छान एक्सपिरियन्स वाटला. आता जरा भूक लागलेली आहे, पेट पूजा करूयात आणि मग बघू, आता डिसाईड करूया. काही डिसाइडेड नाही आहे. हा फर्स्ट टाईम लाईफमध्ये इतका अनप्लॅन ट्रिपसाठी आलेलो आहे. सो आय एम हॅपी अँड एक्सायटेड की आता काय करायचं, पुढे आता काय करायचं असं चाललेलं आहे. सो गुड स्टफ्स आर गोईंग ऑन. चला जाऊयात आपण आपल्या पुढच्या प्रवासाला. पहिला करूया भोजन. सोमनाथमध्ये दर्शन झाल्यानंतर, मुख्य मंदिराचं दर्शन केल्यानंतर बाहेर आल्यानंतर तेथे काही लोकल रिक्षाज आहेत, त्या फिरवतात तुम्हाला. 200 रुपीजचे चार्जेस घेतात आणि तिकडे नियर बाय काही परिसरामध्ये मंदिर आहेत. ती ट्रिप देखील मी केली. त्यातली ही काही मंदिरांची झलक, त्रिवेणी संगम आणि अशा अनेक गोष्टी आहेत ज्या तुम्ही पाहू शकता. जर तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही नक्की पहा. वैशिष्ट्य की वर जो आहे गेटचा सिम्बॉल दॅट इज बीन क्रिएटेड ॲज अन 3 धनुष्य. हा त्रिवेणी संगम आहे हिरण, कपिला आणि सरस्वती या नदीचा. येथे येऊन भक्तजन स्नान करतात व आत्मा पावन झाल्याचा आनंद प्राप्त करतात. हे आहे गोलोकधाम तीर्थ. येथे श्री गीता मंदिर, लक्ष्मीनारायण मंदिर, कृष्णचरण पादुका, बलदेव यांची गुफा आहे. मंदिराच्या अवतीभोवतीचा परिसर देखील खूपच सुंदर आहे. यातला हिंगला मातेच्या मंदिरात एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे इकडे आतमध्ये जाण्यासाठी ना, देवीच्या दर्शनासाठी एक गुफा आहे. खूप नॅरो गुफा आहे ती. मला वाटतं की तुम्ही जाऊ शकत नाहीत, पण तिकडे शूटिंग अलाउड नव्हती म्हणून शूटिंग करू शकलो नाही मी. पण मस्ट विजिट हा. खूप छान जागा आहे ती. एक दर्शन घ्या, तुम्हाला पण एक चांगला अनुभव येईल आणि एक थोडंसं ॲडव्हेंचर पण आहे छोटंसं, ते पण तुम्हाला फील करता येईल. मला हिंगला माते की जय. शुभ संध्याकाळ मित्रांनो. आता आलेलो आहोत आपण बीचवर. इकडे बीचवर येण्यासाठी अप्रॉक्सिमेटली 500 रुपयाचं शुल्क आकारलं जातं आणि स्वच्छता व्यवस्थित मेंटेन केलेली आहे. राईड शोला जाण्यासाठी अजून वेळ आहे आणि माझ्याकडे रात्रीची ट्रेन आहे. सो मी म्हटलं की अनायासीचं संधी आहे आपल्याकडे, तर अजून काही जाऊन आपण एक्सप्लोर करूया. या कारणास्तव मी आता आलेलो आहे बीचवर आणि बीच हा अतिशय रेखीव, सुरेख आणि सुवाच्य आहे. तर मित्र, आता आपण आलो आहोत मंदिराच्या मागच्या साईडला. ही सायकल रेंट केलेली आहे आणि त्यासोबतच बनवला मस्त हा एक जवळजवळ 2 किलोमीटरचा ट्रॅक बनवलेला आहे. तुम्ही इकडे सायकलिंग करू शकता आणि हे आहे मागच्या बाजूने सोमनाथाचं मंदिर.
हर हर महादेव. बोलो हर हर. जर मित्र हो तुम्हाला हा अनुभव घ्यायचा असेल तर तुम्हाला यावं लागेल श्री क्षेत्र सोमनाथ येथे आणि तेच मी तुमच्यापर्यंत घेऊन येण्यासाठी हा चाललेला आवरा प्रयत्न. इकडे एक प्रोव्हिजन चांगली आहे मित्र की 20 रुपये तासाने दिली जाते सायकल. अर्धा तास सॉरी. Get the view, man. वाटतं की फॉरेनलाच कुठेतरी आलो असं वाटतं. हा वाईब आहे ना, वाईब फॉरेनलाच आलं असं वाटतं. पण मजा घ्या रोडची. आता इकडनं जाईन हे ठेवून देईन सायकल आणि मग काय करायचं, लाईट शोसाठी जायचं. बोला हर हर महादेव. छान वाईब आहे पण हे सगळं करायला सोलो फिरायला लागतं. बघा आता सगळ्यात जास्त महत्त्वाचा ॲडव्हान्टेज इकडे असा की गाडी सायकल घेतली त्यामुळे वेळ वाचला. नाही तर एवढा वेळ चालत आला असतो. 20 रुपये दिले एवढं मोठं कॉम्प्रोमाइज पडतो अर्ध्या तासासाठी. आता थोड्या वेळात येऊन इकडे मस्त की बसेन. हर हर महादेव. जय शिवशंकर शंभो. हा त्याच्या लगतच लागलेला सोमनाथ मंदिराचा समुद्र किनारा. पीपल आर चिलॅक्सिंग. सगळ्या बसली आहेत, आनंद लुटतात. हे आहे मावळता सूर्य आणि सोमनाथाचं मंदिर. आणि इकडे ना मला हे खूप आवडलं. बजरंगबलीचा एक छान स्टॅच्यू लागला. बोल बजरंगबली जय. मी पण आहे. आता आहोत आपण बीचवर आणि तहान लागली होती या कारणास्तव ऑर्डर दिलेली आहे. आजचा मेन्यू बघू शकतो तुम्ही. एकच नंबर. तर मित्र हा व्लॉग होता सोमनाथ येथील आणि येथे करण्यात येणाऱ्या छोट्या मोठ्या गोष्टी या आवडीकडनं तुम्हापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न केला गेला होता. तर तुम्हाला वेळ आवडला असेल तर नक्की लाईक करा. चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा. आणि तुमचे जर काही थॉट असतील की अजून काही कवर करता आलं असतं मला तर ते देखील कळवा. सो गाईज विथ दॅट्स एज ऑलवेज live, love, laugh and keep traveling. This is your host and this Vishal taking a leave of my beloved YouTube family, which is Morning Vibes with Vishal. Take care and bye-bye.